नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्या जर कुटुंबामध्ये लहान मुलगी असेल व त्यांचं वय 10 वर्षाच्या खाली असेल तर मित्रांनो, तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी नक्कीच अप्लाय केलं पाहिजे। या योजनेसाठी मित्रांनो, तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या बँक मध्ये कसा तुम्ही फॉर्म भरू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि सोबतच मित्रांनो, याच्यासाठी पात्र मुली कोण कोण राहणार आहे, कागदपत्रे काय काय लागणार आहे व अर्ज कसा करायचा आहे, सर्व जी A to Z लाईव्ह प्रोसेस आहे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, योजनेचं नाव बघू शकता, सुकन्या समृद्धी योजना आहे। लाभार्थी ज्या कुटुंबातील लहान मुली आहेत त्या राहणार आहे। लाभ आर्थिक सहाय्य म्हणून लाभ देण्यात येणार आहे। उद्देश मुलीच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे असा आहे। अर्ज करण्याची पद्धत ही पोस्टाच्या माध्यमातून पण तुम्ही अर्ज करू शकता व तुमचे जे बँकमध्ये खाते आहेत तिथून पण तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते काय आहे तर मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि लग्नासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी सुधारणा व्हावी, त्यामुळे ही योजना राबवण्यात येत आहे। मित्रांनो, मुलीच्या भविष्यात आत्मनिर्भर बनण्यासाठी या उद्दिष्टाची सुरुवात करण्यात आलेला आहे। मुलीचे भविष्य सुरक्षित उद्दिष्टाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेला आहे मित्रांनो। आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी या योजनेची मदत होत असते। कारण की मित्रांनो, याला व्याजदर व चक्रीवाढ व्याज हा बऱ्या प्रकारे आहे। आणि तुम्ही दर महिन्याला जर 500 रुपये जरी जमा केले, वर्षाचे तुम्ही 10,000 रुपये किंवा 12,000 रुपयेपर्यंत जमा करू शकतात आणि जास्तीत जास्त वर्षाला 1.5 लाख रुपयापर्यंत जमा करू शकतात। आता सुकन्या समृद्धी योजनेचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेऊया आणि याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि डॉक्युमेंट काय काय लागणार आहे हे मी सांगणार आहे। मित्रांनो, या योजनेचा जो कालावधी असतो मुलीचा जन्म झाल्यापासून, म्हणजेच मित्रांनो मुलीचा जन्म झाला त्याच्यानंतर जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तिथून पुढे 21 वर्षाचा हा कालावधी राहतो। सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी 21 वर्षापर्यंत, म्हणजे त्याच्यानंतर ही योजना मॅच्युअर होते। सुरुवातीला फक्त 15 वर्षापर्यंत या योजनेमध्ये पैसे तुम्हाला जमा करावे लागतात। या योजनेअंतर्गत मित्रांनो, जो रकमेवरती जो टॅक्स लागत असतो तो तुम्हाला भरायची गरज नसते। मुलीचे वय 21 झाल्यानंतर ही योजना मॅच्युअर होते, त्याच्यानंतर तुम्ही ते पैसे आहे ते बँकेतून काढू शकतात। मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही यातून 50% ही रक्कम काढू शकतात। आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी कमीत कमी 250 रुपये तुम्ही या योजनेअंतर्गत भरू शकतात। आणि जर तुम्ही खातं कधी बंद केलं आणि परत चालू केलं, तुम्हाला दरवर्षीप्रमाणे 50 रुपये दंड हा आकारला जातो। ही जी योजना आहे मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना ही 100% जी योजना आहे ती सुरक्षित आहे। तुम्ही या योजनेला सर्वांनी अर्ज भरू शकतात। ज्यांच्या पण घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलगी आहे या योजनेसाठी अप्लाय करू शकतात। आता सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जी जमा रक्कम आहे ती सकट लाभार्थ्यांना व पालकांनाही दिली जात असते। मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागत असते तर मुलीच्या जन्माचा दाखला लागतो, तुमचं स्वतःचं पॅन कार्ड लागतं, मुलीचं जर आधार कार्ड बनलेलं असेल तर आधार कार्ड द्यायचं असतं, मतदान कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल आणि मुलाच्या आई वडिलांचे रहिवासी किंवा पासपोर्ट फोटो हे द्यावे लागतात। एवढे जे डॉक्युमेंट आहेत दिलेले मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागतात। आता मित्रांनो, आपण अर्ज कसा करायचा आहे, आता भरपूर जे नागरिक आहे पोस्टामध्ये अर्ज करतात, त्याच्यामुळे आपण पोस्टामध्ये अर्ज कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अर्जामध्ये स्टेप बाय स्टेप सगळं प्रोसेस आहे ते तुम्ही जाणून घ्यायचे आहे मित्रांनो, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठी खातं ओपन करायचं आहे। आता आपण पोस्ट ऑफिस मध्ये खातं ओपन करत आहोत, त्याच्यासाठी हा फॉर्म आहे मित्रांनो। या फॉर्मची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल तुम्हाला, तिथून हा फॉर्म डाउनलोड करून तुम्ही पण असाच अर्ज करू शकता। आता सर्व स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा आहे हे तुम्हाला सर्वांना बघून घ्यायचं आहे। आता इथं पोस्ट ऑफिस जे आहे त्याला नाव येईल। इथं आता ही जी माहिती आहे मित्रांनो, काही माहिती पोस्ट ऑफिस वाले हे स्वतः भरत असतात। अकाउंट नंबर पोस्ट ऑफिस वाले देतील, त्याच्यानंतर इथे अकाउंट नंबर तुमचा आल्या जाईल। आता मॅच्युरिटी डेट इथे देण्यात येईल, म्हणजे तुमचं जे योजना अंतर्गत तुम्ही पैसे भरतात त्याची मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण जो कालावधी आहे तो कधी पूर्ण होतो त्याची इथं तुम्हाला डेट दिल्या जाईल। थोडं खाली आल्यानंतर इथं पोस्ट ऑफिसचा ऍड्रेस येईल। इथे तुम्हाला जे ऍप्लिकंट आहे मुलगी आणि वडील तर त्यांचं इथं फोटोग्राफ लागेल। त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर मुलीचं इथं पूर्ण नाव आणि त्यांच्या गार्डियन्सचं पूर्ण नाव इथं लागेल।
आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन, आता इथं काही गोष्टी असतात की जसं की आपल्याला चेकबुक गरजेचं नसतं, त्याच्यासाठी या बॉक्सवरती काही क्लिक करायची गरज तुम्हाला नसते. आधार सेटिंग तुम्ही क्लिक करू शकता कारण की ही एक योजना आहे त्याच्यामुळे. आता थोडं खाली आल्यानंतर आता जे मायनॉर आहेत त्यांचं इथं नाव लिहावं लागतं आपल्याला आणि नंतर त्यांची जन्मतारीख, जेंडर काय आहे तर इथं फिमेल जेंडर टाकावं लागतं आणि जे गार्डियन्स आहे त्यांचं स्टेटस म्हणजे रिलेशन काय आहे, वडील आई, ते इथं लिहून घ्यावं लागतं. आता थोडं खाली आल्यानंतर आता ऍप्लिकेशन कोण करणार, आता तुम्ही जॉईंट खात्यासाठी 2-3 ऍप्लिकंट जोडू शकता, पण आपल्याला सेपरेट अकाउंट ओपन करायचं आहे सुकन्या समृद्धी योजनेसाठी, तर इथं एक ऍप्लिकंटचं नाव येणार आहे. आता इथं सर्व जी माहिती आहे तुम्हाला ती काळजीपूर्वक बघायची आहे. आता पहिले ऍप्लिकंटचं नाव, नंतर त्यांच्या वडिलांचं नाव, त्याच्यानंतर जेंडर त्यांचं, त्याच्यानंतर खाली जन्मतारीख इथं टाकून घ्यायची आहे. आधार नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड काढलेला असेल त्यांचं तर पॅन कार्ड नंबर पण टाकू शकतात. CIF ID हा बँकेतूनच भेटत असतो. ऍड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, प्रेझेंट जिथं तुम्ही राहतात, आणि परमनंट जर ऍड्रेस बदललेला असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. एक चालू मोबाईल नंबर द्यायचा आहे, काही अपडेट असतील तर तुम्हाला त्या मोबाईलवरती मिळत राहतील. मेल ID पण तुम्ही इथं देऊ शकतात. आता थोडं खाली आल्यानंतर तुम्ही काय काय डॉक्युमेंट प्रूफ जोडलेलं आहे इथे तुम्हाला लिहावं लागतं, जसं की आधार कार्ड जोडतात तुम्ही, नंतर तुमचं बर्थ सर्टिफिकेट असतं ते बर्थ सर्टिफिकेट, तर ही माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. आता ऍड्रेस प्रूफ म्हणून काय जोडतात तर समजा लाईट बिल जोडू शकतात किंवा मतदान कार्ड असतं ते पण तुम्ही इथं जोडू शकतात. पेज प्रूफ म्हणून आपण जे जन्म दाखला आहे तो लावणार आहे तर त्याची माहिती इथं तुम्हाला द्यावी लागते. आता सिग्नेचर म्हणजे इथं आई वडील सिग्नेचर करू शकतात. आता खाली आल्यानंतर तुम्हाला हे डिक्लेरेशन वाचायचं आहे. आता जर कोणी एजंट थ्रू तुम्हाला करत असाल तर तुम्हाला एजंटचं नाव, ऑथॉरिटी, त्यांची व्हॅलिड डेट इथं टाकावं लागते आणि हे काही टाकायची गरज नाही. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं बघू शकतात ही जे नॉमिनी त्यांची माहिती आहे. आता तुम्ही नॉमिनी कोण होणार आहे त्यांचं नाव इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली इथे बघू शकतात त्यांचं रिलेशनशिप, फुल ऍड्रेस टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, बर्थ डेट टाकायचे आहे आणि शेअर म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4 नॉमिनी करू शकता. 2 नॉमिनी केले इथं 50-50% शेअर त्यांना द्यायचे आहे. दोन्हीला 50-50% म्हणजे आई वडील इथे होऊ शकतात नॉमिनी. जर आई झाल्या तर तुम्हाला 100% एका नॉमिनीसाठी इथं शेअर द्यावे लागतात. थोडं खाली आल्यानंतर पूर्ण नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचे वडील आहे किंवा गार्डियन्स आहे त्यांचं इथं नाव लिहायचं आहे. संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे. थोडं खाली आल्यानंतर जे पण आता इथं तुम्हाला विटनेस मध्ये कोणी पण 2 जणांची नावं देऊ शकतात, जसं की त्यांचं पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे त्यांचं नाव आणि ऍड्रेस टाकायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म देणार आहे त्या दिवशीची इथं तारीख टाकून घ्यायची आहे. थोडं खाली आल्यानंतर इथं बघू शकतात फॉर यूज पोस्ट ऑफिस. आता मित्रांनो आता ही जी माहिती असते मित्रांनो ही पोस्ट ऑफिसवाले भरत असतात. आता ही पोस्ट ऑफिसवाल्यांनी भरल्यानंतर यांचा स्टॅम्प ते भेटल्यानंतर तुम्हाला ही जी रिसिप्ट आहे सांभाळून ठेवायची असते. आणि इथे बघू शकतात जे पण ऍप्लिकंट आहे, जे अर्ज करणार आहे त्यांचा सही शिक्का इथे लागत असतो. अशा काही प्रकारे मित्रांनो तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी खातं जे आहे ते उघडू शकतात. ही प्रोसेसनुसार तुम्ही जर गेले तर तुम्ही घर बसल्या हा फॉर्म भरून पोस्टामध्ये खातं उघडू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.